जीपॅटचा सिलेबस हा खूप मोठा आहे आणि प्रश्न हा आहे की सिलेबस पूर्ण कव्हर करायचा आहे की त्यामधला स्पेसिफिक टॉपिकवरती जास्त फोकस करायचा. तर गाईज मी लास्ट 10 इयरचे जीपॅट पेपरवरती एक ॲनालिसिस केलं आहे. जर आपण प्रिव्हियस 10 इयरचे क्वेश्चन बघितले तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की काही असे सब्जेक्ट ते वाईडली रिपीट झाले आहे आणि काही असे सब्जेक्ट आहे ज्यामध्ये क्वेश्चनिंग खूप रेअरिंग केलं आहे. ठीक आहे, पर्टिक्युलर सब्जेक्टमधला पर्टिक्युलर टॉपिक वारंवार रिपीट होतोय आणि येस ऑफकोर्स एवढा मोठा सिलेबसमधला जर आपण एवढा टॉपिक जो इम्पॉर्टंट आहे तो प्रिपेअर केला तर एक्झामिनेशन ही आपली इझियर होतं आणि जी जर्नी आहे ती थोडी इझी व्हायला लागतं. ठीक आहे, सो सगळ्यांचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन की तुम्ही एक्झामिनेशन क्लिअर केली आहे का मॅम? तर येस ऑफकोर्स गाईज, मी जीपॅट एक्झामिनेशन माझ्या बी फार्मसीच्या फायनल इयरमध्ये क्रॅक केली आहे अँड आय वॉज टॉपर इन माय कॉलेज. ओके, सो येस गाईज, मी तुमच्यासोबत अशाच काही टिप्स शेअर करणार आहे ज्या तुमच्या एक्झामिनेशनसाठी तुम्हाला खूप हेल्पफुल राहणार आहे आणि तुमची जर्नी मीन्स माझ्या जर्नीमध्ये मला कोणी ॲडवाईस करणार नव्हतं पण तुमच्या जर्नीमध्ये तुम्हाला ॲडवाईस मिळाली आहे आणि तुम्ही त्याचा ॲडव्हान्टेज घ्या. ठीक आहे, सो येस गाईज, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली 10 वर्षाचे जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहे त्याचा ॲनालिसिस मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर क्वेश्चन हा आहे की आपल्याला माहिती आहे की एक्झामिनेशनमध्ये 125 क्वेश्चन असतात ज्यामध्ये आपल्याला 3 तासामध्ये हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहे आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असतो. तर प्रिव्हियसली काय व्हायचं की क्वेश्चनिंग कशा प्रकारे आहे तर जे फॅक्च्युअल क्वेश्चनिंग प्लस अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनिंग जास्त असायचे. ठीक आहे, जे प्रिव्हियसली म्हणजे 10 वर्षा अगोदरचे जे काही क्वेश्चनिंग आहे तर फॅक्च्युअलीवरती जास्त फोकस असायचा. बट आता काय झालंय की ट्रेंड चेंज झाला आहे. वी ऑल ऑफ यू नो की टेक्नॉलॉजी हे डेव्हलप झाली आहे आणि आपल्याला सुद्धा स्वतःला जी काही प्रिपरेशनची वे आहे ती डेव्हलप करावं लागणार आहे. ठीक आहे, सो आत्ता काय झालं आहे जर ॲनालिसिसमध्ये आपण बघितलं तर जे काही कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चनिंग आहे त्यावरती जास्त फोकस आहे. फॅक्च्युअली जे काही क्वेश्चन आहे म्हणजे फॅक्टवरती जे क्वेश्चन आहे ते कमी प्रमाणात होत आहे. ठीक आहे, अगेन केस क्वेश्चनिंग थोडे वाढले आहे अँड फार्माकोग्नोसी सारखे जे सब्जेक्ट आहे ज्यामध्ये प्लांट फॅमिलीज वरती क्वेश्चनिंग जास्त येत होते आता ते हळूहळू कमी झाले आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे काही चेंजेस झाले आहे आणि जर आपण पेपर बघितले 10 वर्षाचे तर 4 असे सब्जेक्ट आहे ज्यावरती हायली फोकस केला आहे. ठीक आहे, सगळे सब्जेक्ट सिलेबसमध्ये आहे बट 4 आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे फॉर स्कोरिंग 120+ मार्क्स इन अवर एक्झामिनेशन. ठीक आहे, ते 4 सब्जेक्ट कुठले आहे तर फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट आहे दॅट वन इज अ फार्माकोलॉजी. ठीक आहे, सेकंड वन आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री, थर्ड वन आहे मोस्ट इम्पॉर्टंट दॅट वन इज अ फार्मास्युटिक अँड फोर्थ वन आहे फार्माकोग्नोसी. ज्या सब्जेक्टला आपण खूप बोरिंग म्हणतो तो मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट ठरू शकतो आपल्यासाठी. ठीक आहे, आता हे जे 4 सब्जेक्ट आहे इम्पॉर्टंट आहे का तर येस ऑफकोर्स इम्पॉर्टंट आहे बट त्यातला त्यात असे काही पॉईंट्स आहे असे काही टॉपिक्स आहे जे वारंवार रिपीट होतात. ठीक आहे, कारण फार्माकोग्नोसी जर आपण बघितलं किंवा फार्माकोलॉजी जर आपण बघितला तर त्यामध्ये तो सब्जेक्ट खूप वास्ट आहे. ठीक आहे, सो याच्यामध्ये सुद्धा रिपीटेड होणारे काही टॉपिक्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ठीक आहे, सो आता जर आपण फार्माकोलॉजी बघितलं तर हा एक सिंगल सब्जेक्ट आपल्याला 25+ मार्क्स देऊ शकतो. ठीक आहे, सो याच्यावरती जास्त फोकस करायचं आहे आपल्याला. सेकंड थिंग, जे काही केमिस्ट्री रिलेटेड सब्जेक्ट आहे त्यामध्ये स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप प्लस नेम्ड रिॲक्शनवरती जास्त फोकस करायचं आहे. थर्ड थिंग, जर फार्मास्युटिक्स बघितलं तर जे न्यूमेरिकल्स आहे यावरती जास्त फोकस करायचं आहे. आणि फोर्थ मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट जो आपण फार्माकोलॉजी बघितला, ठीक आहे, सॉरी फार्माकोग्नोसी बघितला, त्यामध्ये आपल्याला फोकस कशावरती करायचा आहे तर इथे आपल्याला फॅमिलीजवरती नाही, प्लांट फॅमिलीजवरती नाही तर आपल्याला फोकस करायचं आहे अल्कलॉइड्स ग्लायकोसाइड्समध्ये. ठीक आहे, ईच अँड एव्हरी सब्जेक्टवरती 8 ते 10 असे टॉपिक आहे जे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे कारण प्रत्येक टॉपिक जर सांगितलं तर व्हिडिओ खूप लेंदी होता आणि आपल्याकडे टाईम नाही आहे कारण एक्झामिनेशन जवळ आली आहे. ठीक आहे, सो डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा कारण त्यामधले जे टॉपिक आहे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे फॉर युअर एक्झामिनेशन. सो येस गाईज, इफ यू वॉन्ट टू स्कोर मोर दॅन 120+ मार्क्स इन जीपॅट एक्झामिनेशन तर काय करायचं आहे, फर्स्ट फार्माकोलॉजी आणि केमिस्ट्रीला स्ट्रॉंग करायचे आहे. न्यूमेरिकल डेली आपल्याला रिवाईज करायचा अँड द थर्ड थिंग, जे ॲटलिस्ट 10 इयर नाही तर 5 इयरचे जरी प्रिव्हियस इयरचे पेपर घ्या आणि त्याला ॲटलिस्ट
3 टाइम आपल्याला सॉल्व्ह करायचे, फक्त एकदा सॉल्व्ह करून चालणार नाही, तर ॲटलिस्ट 3दा तुमच्या डोळ्याकडून तो एक क्वेश्चन गेला पाहिजे. ठीक आहे. आणि येस ऑफकोर्स तुम्ही जर यावेळी जर प्रिपेअर करत असणार तर तुम्हाला सिलेक्शन होण्यासाठी, तुम्हाला जीपॅट एक्झामिनेशन क्रॅक करण्यासाठी कोणीही अडू शकत नाही. ठीक आहे. सर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असणार तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असते. ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.